विटा एक्सप्रेस सुरुवात 286 खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा मी अपक्ष उमेदवार संभाजी जगन्नाथ पाटील। माझं चिन्ह आहे 14 नंबरचं मोत्याचा हार। मी गेली 5 ते 10 वर्ष सामाजिक कार्य करत आहे। सामाजिक कार्य करत असताना अनेक तरुण बांधव माझ्याकडे आले। अनेक तरुण बांधव त्यांच्या लग्नाच्या समस्या असतील, त्यांच्या बेरोजगारीच्या समस्या असतील, या सर्व समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करत आलो। काही समस्या सुटल्या, काही समस्या सुटल्या नाहीत, यासाठी मी ही विधानसभा लढवित आहे। या खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मधील जे तरुण वर्ग आहे तो शिकून सुद्धा बेरोजगार आहे। या तरुणांसाठी तुमची पुढील भूमिका काय असणार? मी आजपर्यंत 10 वर्ष तरुणसाठी लढतोय। आम्हाला काय वाटलं होतं, कोण तर करेल, सदाभाऊ आपलं जायचं, अनिल भाऊ आपलं जायचं, अण्णाही आपलं जायचं, ह्या दोघा तिघापैकी कोणतं चांगलं पक्क राजकारण, आमदार पडकर साहेबही आपलं जायचं, कोणतर करतील अशा अपेक्षा आम्ही भोळ्या बांबड्या अपेक्षा आम्ही उभा राहिलो होतो। पण हे काय करताना दिसत नाही। हे काय करतात, आटपाडीची अस्मिता दुसऱ्याही दावणीला बांधतात। आमच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला गोरगरीब कुटुंबातला व्यक्ती जर आमदारकी लढवत असेल तर ह्यांनी पाठीविषयी उभा राहायला पाहिजे, आम्हाला पाठबळ द्यायला पाहिजे। हे ते न करता ते दुसऱ्याच्या दावणीला बांधले जातात। आम्हाला बी त्यांच्या दावणीला आजपर्यंत बांधलंय। म्हणून आटपाडीची अस्मिता जपायसाठी मी संभाजी पाटील समाजसेवक म्हणून या तरुणांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी लढणार आहे, लढत आहे। तुमच्या पुढे बरेच उदाहरण आहेत। मी आटपाडी तालुक्यात एकमेव असं आहे की विटा तहसीलदार कार्यालयाकडून एक दिवशी उपोषण केलंय। मला कोणी विचारलं नाही तू कुठला आहे, काय उपोषण मी माझ्यासाठी केलेलं नाही। सर्वसामान्य व्यक्ती भुकेला आहे, बेरोजगारी वाढत चाललेला आहे, तरुणांच्या समस्या आहेत, महिला भगिनींच्या समस्या आहेत। तुम्ही काय केलं, तुम्ही येऊन जाऊन टेंबू करत राहिला। हे कुठेतरी मोडीत काढण्यासाठी हा एक समाजसेवक तुमच्यासाठी तुमच्या विरोधात उभा आहे। आटपाडीतून अमरसिंह देशमुख म्हणतात की मानगंगा साखर कारखान्याचं धुराड मीच पेटवणार आणि विट्यातील 2 दिग्गज नेते म्हणते ते भरपूर आम्ही विकास कामे केले। ते खानापूरमध्ये मोठी MIDC उभा करणार आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र सुद्धा आम्ही उभा इथं करणार आहे। ते करतील का? मग आजपर्यंत तुम्ही कुठे गेला होता? हा संभाजी पाटीलच धुराडा पेटवणार। ह्या कारखान्याचं भंगार झालंय। ह्या वयस्कर लोकांच्या सारखं ह्या कारखान्यात सुद्धा भंगार झालेला आहे। कारखाना चालू शकत नाही, चालवणारच घायला येतील। ह्यासाठी मी नवीन प्रकल्प उभा करणार आहे, नवीन औद्योगिक या आटपाडी तालुक्यामध्ये उभा करणार आहे आणि ह्या संभाषण करू शकतो हा तुमच्या शब्द देतो। आजपर्यंत करत आलेला आहे, पदर मोडणं करत आलेला आहे। आजपर्यंत आमदार मला करा नाही केलं, मला सांगा, मी हा जे बोलतो तेच मी करतो। ह्यांच्यासारखं नुसतं खोटं आश्वासन मी कधीही दिलेलं नाही। आजपर्यंत जे बोललो, फुल नाही फुलाची पाकळी मी आज मदत करत आलोय। पदरच्या खर्चानं माझी काही एवढी परिस्थिती नाही किंवा एवढा मोठा मी नेता नाही। मी सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे, लढतोय आणि लढणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार। मला सुद्धा DPDC मिळत होतं, MIDC मिळत होतं आणि काय पाहिजे ते मिळत होतं। मी कुठल्याही ह्याला भीक घातली नाही। मी स्वाभिमानी आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वाभिमान कुठेही घाण ठेवणार नाही। सर्वसामान्यासाठी मी लढणार आहे। या सर्व माता बंधू आणि भगिनींना, आमच्या गलाई बांधवांना मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा। तुम्हाला अडचण आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अडचणीत जाणार आहात। ही सगळं पुढे दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, आम्हालाही दिसतंय। कुठेतरी मोडीत काढूया, एक माझ्या पाठीशी उभा राहा। मी करू शकतो, आज नाही उद्या मी करू शकतो। मी म्हणतोय म्हणून काय लगेच कुठल्या गोष्टी होणार नाहीत, पण 100% हा संभाषण विधानसभेत आवाज उठवणार। त्यांना घरी बसले शेवट शांत बसणार नाही। खानापूर आटपाडी विधानसभेची निवडणूक 20 तारखेला आहे। बरोबर, तुमच्या समोर 2 बडे दिग्गज नेते आहेत। तुमच्या आटपाडीतून राजेंद्र देशमुख सुद्धा निवडणूक लढवायला उभा राहिलेत, त्याबद्दल तुमचं मत काय? हे 2 बडे आहेत, हे तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला ऐकायला मिळतंय। हे दोन जर बडे असतील तर यांना एवढ्या यंत्रणा लावायची गरज नव्हती। आज एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पुत्र लढतोय सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी। तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहण्यास सोडून तुम्ही एकनाथ साहेबांची सभा घेताय, तुम्ही उदय साहेबांची सभा घेताय, तुम्ही नीलम गोरे मॅडमची सभा घेताय। हे कुठेतरी तुमचा पराजय होतोय असं तुम्हाला वाटतंय का? आज एक समाजसेवक तुमच्यासाठी लढतोय। सर्वसामान्य 286 मतदारसंघातून प्रत्येक घरातला व्यक्ती माझ्या पाठीशी आहे। तुम्ही कितीही सभा घ्या, तुम्ही कितीही यंत्रणा कामाला लावा, हा संभाषण तुम्हाला पाणी पाहिजे राहणार नाही। आटपाडीतून राजेंद्र म्हणते ती, अमरसिंह देशमुख म्हणते ती, आम्ही अस्मितेसाठी आटपाडीतून उमेदवारी देतोय, आमचा 100% विजय होणार आहे। तुम्ही पण आटपाडीचे आहात, बरोबर आहे। राजेंद्र देशमुख हे माझ्या पिता समान आहेत, पण मी त्यांच्यावर टीका करत नाही। पण अण्णांना मी एक सांगतो की अण्णा, तुम्ही 95 साली आमदारकी लढत होता, तुम्ही जिंकून आला, आम्ही सर्वांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, पण त्यानंतर तुम्ही का लढला नाही? एक गोरगरीब कुटुंबातला एक व्यक्ती लढतोय, हे तुम्हाला बरं वाटत नाही का? तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतं। मी 24 तारखेला फॉर्म भरलेला आहे अण्णा। मी गेली 1 महिना माझा मेळावा झाला, या ठिकाणी चांगला प्रतिसाद मला भेटला। त्या मेळाव्याची पत्रिका मी सर्व नागरिकांना दिलेली आहे, सर्व नेत्यांनाही दिलेली आहे। तुम्ही तुमची भूमिका जाहीर करू शकत होता,
मला तुम्ही थांबा म्हणू शकत होता, कारण मी तुमच्या मुलासारखा होतो. तुम्ही मला काहीच कोण बोललेलं नाही. मला काय वाटलं, आटपाडीत कोणी उभा राहणार नाही, आटपाडीची अस्मिता जपायची म्हणून मी उभा राहिलोय. आटपाडी तालुक्यातील संपूर्ण जनता माझ्याच पाठीची आहे. तुमचं काय आहे ते लोकांनाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे. तुम्ही उभा राहायला पाहिजे होतं. आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला असता. तुम्ही मला पाठिंबा मागायला पाहिजे होता. मी तुमचा एक मुलगा म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहिला असतो. आजही राहायला तयार आहे. पण तुम्ही मला तुम्ही बोलवलेलं नाही, माझ्या मेळाव्याला तुम्ही आलेलं नाही. तुम्ही यायला पाहिजे होतं. तुम्ही सांगायला पाहिजे, संभाजीराव तुम्ही थांबा. कारण मला बी तुमच्या सारख्या मार्गदर्शनाची गरज होती. मी विचार केला, अण्णा उभं राहिलेत, अण्णा थांबतील किंवा लढतील हे तुम्ही मला कधीही बोललेलं नाही. तुम्ही जर म्हणलं असता संभाजीराव तुम्ही थांबा, तर आम्ही थांबलो असतो. पण तुम्ही कोणतीही तुमची भूमिका जाहीर केलेली नाही. तुम्ही फॉर्म भरला 29 तारखेला, मी फॉर्म भरला 24 तारखेला. तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणून मला तुम्ही सांगायला पाहिजे होतं तुम्ही थांबा. तुम्हाला अजून बऱ्याच मार्गाची गरज आहे. तुम्ही एक गलाई बांधव आहे. मी अजून कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. तुम्ही म्हणला असता तर मी थांबलो असतो. निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर खानापूर, आटपाडी, विसापूर सर्कलसाठी तुम्ही कोणकोणती विकास कामे करू इच्छिता? आज तुम्हा सर्वांच्या पुढे माझा जाहीरनामा मी दिलेलाच आहे. या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक मुद्दा मी मांडल्याशिवाय राहणार नाही. जर ही मी दिलेला मुद्दा मान्य होत नसेल तर मी राजीनामा देणार आहे. आता सांगतो, मी आमदार होणारच आहे. आणि जर हे मुद्दे मान्य नसतील, या विरोधकांनी काही गुंडगर्दी केली, काही अडचण आणली, तर मी राजीनामा देईन आणि मी सोनारी चाकरी करायला तामिळनाडूला जाईल. या खुर्चीसाठी मी लढत नाही, सर्वसामान्यांसाठी मी लढणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे. मी काही खुर्चीसाठी भीक घालत नाही. मला सुद्धा भरपूर यंत्रणा लावू शकत होतो. तुमच्या 10 पटीने मी यंत्रणा लावू शकतोय. तुम्ही काय समजताय मला? यंत्रणा मी का लावलं नाही? तर माझं काम बोलतंय, मी काम केलंय. कामाच्या मला मतदान करणार आहेत. तुम्ही कुठला का सुटला, पन्नासकडे ह्या गावात पाठवा, पन्नास गावात त्या गावात पाठवा, कशासाठी चाललंय सगळं? तुमच्या वडिलांनी काम केलंय, तुम्ही काम केलंय. आज 1300 कोटी तुम्ही आणल्याचं, त्यांनी 1500 कोटी आणल्याचं. आपण मग कशाला एवढं यंत्रणा लावताय? का म्हणून शेतकऱ्याला त्रास देताय? तुम्ही शेतकऱ्याचा पैसा तुम्ही खर्च करताय. तुम्ही काय कुठं कमाई केला नाही सा?